लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता आणि याचे वितरण. आता अनेक लाडक्या बहिणींचा एक वारंवार प्रश्न आहे की वितरण अजूनही सुरू राहणार आहे का आणि आजही महिलांना पैसे येणार का. कारण आपण पाहिलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3-4 दिवस हप्त्याचे वितरण चालते. मग त्याच पद्धतीने आता ज्या महिला प्रलंबित आहेत त्या प्रलंबित महिलांना आज देखील पैसे वितरण होणार का. काल लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेत का, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडकी बहीण योजनेच्या मनामध्ये आहेत. कारण लक्षात घ्या, अनेक लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की आमचे अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे का आले नाहीत. आम्हाला सर्व हप्ते मिळत होते परंतु आमचे पैसे बंद झालेत. किंवा काही महिलांचं असं मत आहे की मागील 2-3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा आमचा लाभ अचानक थांबला आहे. आता आम्ही काय करावे जेणेकरून आमच्या योजनेचे पैसे परत चालू होतील. कारण आम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहोत. आम्ही KYC देखील केली होती. मग आम्हाला परत KYC एडिट करावी लागणार का, किंवा योजनेचे आमचे पैसे जमा होण्यासाठीची प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे. तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्नांची उत्तरे आपण नेहमीच आपल्या चॅनल आणि पेजच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, यातील सर्वात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता बंद झालेले आहे. म्हणजेच की जे काही जून महिन्याचे पैसे येणार होते ते सर्व महिलांच्या खात्यावरती आता जमा झालेले आहेत. आणि जर तुम्हाला पैसे आले नसतील तर आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता किंवा जून महिन्याचे 1500 रुपये येणार नाहीत आणि परिणामी तुम्हाला येणारे देखील हप्ते जमा होणार नाहीत. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला अजूनही तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. विविध विभाग असतील, मग ITR विभाग असेल, इन्कम टॅक्सचा विभाग म्हणजेच की आपला ITR विभाग असेल, किंवा आपला परिवहन विभाग म्हणजेच की 4 चाकी वाहनांची माहिती देणारा विभाग असेल, किंवा आपला अन्न व नागरी पुरवठा विभाग म्हणजेच की रेशनिंग कार्डची माहिती देणारा विभाग असेल, अशा विविध विभागाकडून सरकार अजूनही माहिती जाणून घेत आहे. आणि माहितीनुसार ज्या ज्या महिला सापडतील, ज्या ज्या महिलांचे नाव येईल त्या महिला त्या ठिकाणी अपात्र करण्याची प्रक्रिया त्याच पद्धतीने सुरू आहे. कारण ही योजना केवळ आणि केवळ पात्र महिलांसाठीच असणार असे देखील यामध्ये स्पष्टपणे बोलले गेले. परंतु या निमित्ताने झालंय काय की निकष आणि अटी तपासणीच्या प्रक्रियेमध्ये अनेक अशा महिला आहेत की ज्या चुकून अपात्र झाल्या आहेत. म्हणूनच आपण पाहतोय की अनेक ठिकाणी महिला आंदोलन करत आहेत, महिला नाराज होत आहेत. आमचे योजनेचे पैसे बंद का केले, आमचे योजनेचे पैसे बंद का केले, योजनेचे पैसे चालू करा, अशा पद्धतीने मागण्या या लाडक्या बहिणी असतील किंवा महिला करत आहेत. आणि याबाबत येणाऱ्या काळामध्ये सरकार दखल घेणार का नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु आता जून महिन्याचा हप्ता देखील अनेक महिलांचं मत आहे की आम्हाला योजनेचे पैसे आले नाहीत. कारण हा आकडाच खूप मोठा झाला आहे. अपात्र महिलांचा आकडा 92 लाखांवर गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांचं आता काय झालंय की आमचे योजनेचे पैसे बंद का झाले आहेत. आता ऑनलाईन वेबसाईट बंद आहे, ॲप्लिकेशन बंद आहे, मग आम्ही तपासणी तरी कशी करायची, आमचे योजनेचे पैसे चालू होणार का नाही हे आम्ही कोणाला विचारायचे, तर ते देखील आपण पाहूया. आता लक्षात घ्या, 1,67,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झालेत. याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्वतः माहिती दिली आहे. समजून घ्या, 1,67,00,000 आणि लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये हा आकडा होता 2,63,00,000. म्हणजे फरक किती आहे लक्षात घ्या. जवळपास या सर्व महिला अशा आहेत की ज्यांचे योजनेचे पैसे बंद झालेले आहेत. आता मान्य आहे की यामध्ये अशा महिला आहेत की ज्यांनी KYC केली नाही, अशा देखील महिला आहेत की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता, अशा देखील महिला आहेत की ज्या लाडकी बहीण योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र ठरत नाहीत. परंतु यामध्ये काही अशा देखील महिला आहेत की ज्या अटी निकषांमध्ये पात्र ठरत आहेत, KYC देखील केली होती आणि तरी देखील त्यांचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत. मग ही पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा KYC पोर्टल सुरू करावे किंवा KYC दुरुस्ती प्रक्रिया सुरू करावी. दुरुस्ती म्हणजे सरकारने जी तपासणी केली होती ती सरकारने दुरुस्ती करावी. ज्या महिला चुकून अपात्र झाल्या आहेत त्यांना पुन्हा लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी त्या ठिकाणी सरकारने तशी पद्धतीने तरतूद करणे आवश्यक असणार आहे. कारण लक्षात घ्या, योजनेमधून अपात्र झालेल्या महिलांची संख्या ही खूप जास्त मोठी आहे. आता या बाबत आपण पाहिलं की अनेक आमदार असतील, मंत्री असतील, यांच्या वतीने देखील बोललं जात आहे की KYC करण्यासाठी अजून एखादी संधी द्यावी का, याबाबत विचार सुरू आहे. परंतु आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की आता KYC नवीन चालू करण्याबाबत लगेच तरी कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी तयारी नाही. कारण 5-6 महिन्यांची मुदत देण्यात आली होती आणि महिलांना वारंवार KYC करण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं. परंतु जर स्वतः महिलांनी KYC केली नसेल तर महिला कोणत्या ना कोणत्या अटी किंवा निकषामध्ये अपात्र असेल, म्हणूनच तिने ती KYC केली नसेल असा अर्थ त्या ठिकाणी आपल्या राज्य सरकारने या निमित्ताने काढला आहे. आता
लक्षात घ्या, उर्वरित महिला ज्या आहेत त्या आता उर्वरित महिलांनी तुम्ही अपात्र झाला हे समजून घ्यायचं आहे. आता अपात्र झाल्यावर पुढे काय? कारण अनेक महिलांचं असतं की ठीक आहे बाबा, आता आम्हाला अपात्र केले, आम्ही आता काय करू, आम्ही कुणाकडे जाऊ? लक्षात घ्या, ऑनलाईन पद्धतीने काहीच होत नाही. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तक्रार करा, काय करा, काहीही दखल घेतली जात नाही. आता यासाठी एकमेव पर्याय कुठला सरकारने उपलब्ध करून दिलाय तर ते महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल, यामध्ये त्या अधिकाऱ्यांना तुम्ही जाऊन भेटू शकता. तुमच्या कुठल्या ना कुठल्या त्या ठिकाणी अटी किंवा निकषामध्ये तुम्हाला अपात्र केल्याचं समजून जाईल, किंवा एखादं डॉक्युमेंट द्यायचं राहिलं असेल म्हणून तुम्हाला अपात्र केलं असल्यास त्या डॉक्युमेंटची पूर्तता केल्यानंतर देखील तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरू होऊ शकतात. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तुम्ही खात्री करून घेऊ शकता. अन्यथा ऑनलाईन पद्धतीने कुठेही कुठल्याही वेबसाईटवर जाऊ नका, कुणालाही त्या ठिकाणी पैसे देऊ नका, कारण लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सध्या तुमचा स्टेटस पाहू शकत नाही, आणि स्टेटस पाहायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने तुमची कार्यवाही करावी लागेल. आता पुन्हा एकदा आम्ही मागणी करतोय की नवीन ई-केवायसी बाबत सरकारने एखादी संधी उपलब्ध करून द्यावी, किंवा ज्या चुकून अपात्र झाले आहेत त्यांच्याबाबत देखील सरकारने त्या ठिकाणी दुरुस्ती करून घ्यावी, जेणेकरून या योजनेमध्ये अधिकच चांगल्या पद्धतीने योजना कार्यरत राहील आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांना योजनेचे पैसे मिळत राहतील. तुमच्या बाबतीत देखील असे झाले का? नक्की कमेंट करून सांगा. तुमचे लाडके बहीण योजनेचे जून महिन्याचे 1500 रुपये जमा झालेत का? कमेंटच्या माध्यमातून सांगून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.